आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी। भारतीय जैन संघटनेतर्फे सामाजिक कार्यांबरोबरच दिवाळी फराळ वाटप। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रोह्यातील भारतीय जैन संघटना कार्य करते। संघटनेच्या वतीने रोहा तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये एक पणती घरोघरी या उपक्रमांतर्गत फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली। समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याच्या विचाराने प्रेरित झालेली रोह्यातील भारतीय जैन संघटना आज मोठ्या संख्येने युवक-युवतींना एकत्र करून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे। संघटना बरेच विषय हाताळून सामाजिक बांधिलकी कशी अबाधित राहील या दृष्टीने प्रयत्न करत आहे। भारतीय जैन संघटना नेहमीच समाजोपयोगी कार्य करते। त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांना प्रत्येकी अर्धा डझन रजिस्टर, एक पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर आणि गोड खाऊचे वाटप करणे, ओसवाल भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करणे, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करणे आदी जैन समाजातर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे रोहा तालुक्यातून विशेष कौतुक केले जात आहे। सर्वत्र दिवाळीची धामधूम व आनंदाचे वातावरण असताना देखील नगरपालिकेचे विविध विभागातील कर्मचारी स्वच्छतेला प्राधान्य देतात आणि मूलभूत सेवा पुरवितात। सार्वजनिक आरोग्य राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो। अशा स्वच्छता दूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करत दिवाळी फराळ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। रविवारी सायंकाळी ओसवाल भवन येथे भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित केलेल्या दीपावली संमेलनाला शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवरांनी भेट दिली व जैन समाजातर्फे करण्यात येत असलेल्या 100% समाजकारणातून विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले। तुम्ही एक चांगलं कार्य तिथे करत असते, कारण की बुधवारी खूप मोठी ओपीडी आपल्या तालुक्यातील गरीब जनता तिथे जमत असते आणि जवळजवळ 300 ते 400 ओपीडी तिथे रोज ती जमत असतात। आणि त्याला तसं बघायला गेलं का तिथे आजूबाजूला हॉटेल कुठलंही नाहीये ना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, पण तुम्ही आता बोललात का तुम्ही त्यांना नाश्ता देता, चहा पाणी देता, फराळ देता, हे खरोखरच अभिनंदन आणि खरोखर मी तुमचे अभिनंदन करतो का हे कार्य तुम्ही सुरू केलेलं आहे। मी पाहिलं गणपतीला पाहिलं, दहावीर महाराजांच्या पालखीला पाहिलं, तुमच्या सर्व संघटनेनी काय स्टॉल्स लावले होते अल्पपोहारचे, ते खरोखर गोरगरिबांना अगदी मदत करण्यासारखे होते। कारण की दहावीर महाराजांच्या पालखीत जेव्हा पालखी राधास्वामी हॉटेलच्या इथे जाते तेव्हा खूप मोठी गर्दी असते आणि लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय कमी पडत, पण ती पण आपण आज दूर केलेली होती। त्यावेळी खरोखर मी आपले अभिनंदन करतो। वेगवेगळे उपक्रम आपण आता दिवाळीमध्ये मी आपल्या वरती पाहत असतो का आपण आदिवासी वाडीमध्ये गेलात तिथं गोरगरीब आदिवासींना जो काही दिवाळीचा फराळ वाटप केला, अत्यंत चांगली बाब आहे। जे काय आपल्या घरामध्ये दिवाळी करू शकत नाही किंवा जे काय जो आपला गरीब असतो त्याला कुठेतरी आर्थिक चणचण असते, त्यामुळे आपण त्यांची दिवाळी जाऊन तिथं साजरी केली, नुसती साजरी केली नाही तर त्यांच्या घरामध्ये जाऊन आपण बसून ती दिवाळी कसं काय त्यांचा फराळ वाटप केला असेल, त्यांना विविध कपडे दिले असतील, हे चांगले उपक्रम दिवेशजी असतील, आमचे सुनील असतील, आमच्या जैन बंधू अंबिकाचे सगळे सदस्य असतील, आमचा मयूर असेल आणि त्यांचे सर्व सदस्य, माझ्या महिला भगिनी पण त्यांच्यामध्ये सगळ्या सामील होतात। मी खरोखर आपल्या सर्वांचे या उपक्रमासाठी अभिनंदन करतो। आम्हाला आता दिवाळी फराळ किंवा दिवाळी संमेलनाला जे काय आपण बोलत, मी अत्यंत आपला ऋणी आहे आणि असंच भविष्यामध्ये आपली ही वाटचाल पुढे चांगल्या पद्धतीने हो आणि गोरगरिबांची सेवा आपण करीत राहू ही वर्ष मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी।